बातमी भाजपच्या गोटात नाही. मुंबईत भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांचं नाव चर्चेत आहे. मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक सुरू आहे. त्यामुळे आशिष शेलारांच्या जागी नवा अध्यक्ष कोण याची आता उत्सुकता लागली. तर इकडे भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंबाबत एक मोठं विधान केलं, एक दावा केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेला खरं तर सत्तेत यायचंय, मात्र घेत नाहीत म्हणून राऊत शहांवर टीका करतात असा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. तर सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांचे पाय चाटण्याची आवश्यकता नाही, संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलंय. अमित भाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला आहे. त्या अमित भाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार. रोज तुमची माणसं चालली आहेत. चंद्रकांत पाटलांनी त्याच्यावर चिंता करू नये. आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील याची चिंता करू नये. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहे. आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो की तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्धव ठाकरेंनाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही. एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी, त्यांच्या पक्षाची चिंता करावी. लांडा लबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात, ती सत्ता तुम्हाला लकलाभ हो. पुढची बातमी महत्त्वाची बातमी आहे. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले 10 महिन्यांनंतर एकाच व्यासपीठावर आले. माणगाव इथल्या यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आले. यावेळी दोघांमध्ये चांगली जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. भरत शेठचे आभार मानलेच पाहिजेत. बरं हे सारखे मगापासून गरीबाचा शेठ सारखं बोलत आहे. हा गरीबाचा शेठ आणि आम्ही कसले आहोत ते मलाही काय कळलं नाही. आम्ही गरीबाची सेवा केल्याशिवाय 45 वर्ष पुढे गेलो काय. गरीबाचे शेठ आम्ही काय अमान्य कधी केलंच नाही. तर तेच एकटे करून माझा हसतच काय झाला. गमतीने बोलतोय काय गाठी बोलतो हे काय बोलतो बाबा लवकरात लवकर पूर्ण होते. बाबा लवकरात लवकर पूर्ण होते. पुढची बातमी रायगडमधला महायुतीतला वाद आता शिगेला पोहोचलाय. निवडणुकीत सुनील तटकरेंनी मदत केली नसल्याचा आरोप आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी केलाय. आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरनं तटकरे गोगावलेंमध्ये विस्तवही जात नाही आणि त्यात आता गोगावलेंनी तटकरेंचं नाव न घेत केलेल्या आरोपांनी हा वाद आणखीनच वाढलाय, पेटलाय. या जिथे त्यांची आपण मीटिंग केली होती, सभा केली होती, त्यांचं पण योगदान मिळालं असतं तर आपण आणखीन पुढे गेलो असतो 4-5 हजार मतांनी. पण त्याची पण काय काळजी करायचं कारण नाही आहे. माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे. म्हणून आम्ही मागे सांगितलं, बऱ्याचशा लोकांनी विरोध केला, सगळं झालं, पण भरत शेठला कोण हरवू शकलं नाहीये. संभाजीनगरातनं बातमी आहे. संभाजीनगरातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद थांबता थांबेना. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वाद विकोपाला गेलाय. चंद्रकांत खैरेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला दांडी मारली आहे. तर कालच्या मेळाव्याबाबत अंबादास दानवेंनी सांगितलंच नाही की तक्रारही उद्धव ठाकरेंकडे करणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंनी दिली आहे. मला सांगितलं नाही अंबादास दानवेंनी. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे. आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाहीये. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे तो. नाही करणार ना. नाही माझा सहभाग म्हणजे मी आहेच. माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल. माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल. पुढची बातमी फडणवीसांकडून अजित पवारांच्या अर्थ खात्यात घुसखोरी सुरू आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी हा आरोप केलाय. मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण केल्यानं टीकास्त्र
पाहायला मिळतं. आधी शिंदेंच्या खात्यात घुसखोरी झाली, आता अजित पवारांचा नंबर असल्याचं रोहित पवार म्हणाले. काय ट्विट केलंय मुख्यमंत्र्यांनी? मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण करून एक प्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केली असं रोहित पवार म्हणतात. यापुढे अर्थखात्याचे सर्वच निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायानं मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील. गेल्या 2.5 वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदेंच्या खात्यात घुसखोरी केली, आता अजित पवारांचा नंबर आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला. त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला. बातमी मुंबईत नाही, मुंबईच्या पाणीवरती तोडगा निघण्याची आता शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली. या बैठकीमध्ये तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. थोड्याच वेळात टँकर चालक संपाबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत. सगळे जे टँकर युनियनचे लीडर आहेत ते स्वतः होते आणि राजेश ठाकूर जी आहेत आमचे, मी सगळ्यांचं नाव घेत नाही, सगळे पदाधिकारी तिकडे उपस्थित होते आणि त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं साहेबांनी ऐकून घेतलेलं आहे. पॉझिटिव्ह मीटिंग झालेली आहे. तर ते आता जे युनियनचे लीडर आहेत ते 4 वाजता सगळ्या मेंबरशी मीटिंग घेणार, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणार, मग त्याचा निर्णय 4 वाजता ते लोक जाहीर करतात. महत्त्वाची बातमी, मुंबई महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतलाय. आपत्कालीन कायदा लागू करत मुंबई महानगरपालिका आता पाण्याचं खासगी टँकर्स ताब्यात घेणार आहे. मुंबईतल्या विहिरी आणि बोरवेलही ताब्यात घेण्याचे आदेश मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणींनी दिलेत. टँकर चालकांच्या संपानं मुंबईत पाणी संकट गडद झालंय, तेव्हा महापालिका आता टँकर्स ताब्यात घेतेय. हे पाणी सोसायट्यांना पुरवलं जाणार आहे. पुढची बातमी राजकीय वर्तुळातनं. काँग्रेसनं घटनेचा अवमान केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय. मुस्लिमांबाबत प्रेम असेल तर मग पक्षाध्यक्ष का करत नाही असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारलाय. जब तक बाबा साहब जीवित थे कांग्रेस ने उन्हें अपमानित किया. दो बार उन्हें चुनाव हरवाया. उनको सिस्टम से बाहर रखने की साजिश की गई. अगर सच्चे अर्थ से आपके दिल में मुसलमानों के लिए थोड़ी भी हमदर्दी है तो कांग्रेस पार्टी अपने पार्टी के अध्यक्ष मुसलमान को बनाए. दरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. बाबा साहब के शत्रु हैं. ये कभी बाबा साहब जिंदा रहे जब भी उनका साथ नहीं दिए, और उन्होंने जब बौद्ध धर्म स्वीकार किया, इन्होंने क्या कहा मालूम है? कैसा इंसल्ट किया. इन्होंने ये कहा कि बाबा साहब अंबेडकर की कम्युनिटी महार है, यानी बुद्ध शेड्यूल कास्ट बन गया, अछूत बन गया. ये कहने वालों को क्या हक है? और दूसरी चीज 2 बार हराने की बात करते हैं, और उसमें हराने वाले ये लोग हैं. उनकी पार्टी तो रिपब्लिकन पार्टी थी. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपवर जहरी टीका केली आहे. राक्षसाला रक्त हवं तसं भाजपला दंगली घडवून आणायचे असतात, अशी टीका प्रणिती शिंदे करतायत. पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचे एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवापेटवी, ध्रुवीकरण, तुष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे. मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन, जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की बीजेपीला रक्त पाहिजे असतं, जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं, तर बीजेपीला दंगली घडून आणायच्या असतात. त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे. विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्र आज दिवाळखोर झालाय, पैसे नाही आहेत, त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर कसं करायचं. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या. जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते उकरून काढतात. गुजरातमधील काँग्रेसच्या अधिवेशनानंतर पक्ष ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. आगामी काळामध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून संघटन
सुजन अभियान जाहीर करण्यात आलं. अभियानामध्ये महाराष्ट्रातील 5 नेत्यांवर AICC कडून जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, असलम शेख, सुनील केदार, KC पाडवी, प्रफुल्ल गुडधे यांच्यावर विशेष जबाबदारी आहे. विभागवार संघटनांवर नेते लक्ष ठेवतील. भाषणावरनं आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे. चैत्यभूमीवर अभिवादन सभेमध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी भाषण केलं. मात्र राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण नियोजित होतं. शिंदेंचं भाषणही तयार होतं. ऐनवेळी तसं त्यांचं भाषणही तयार होतं. पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाषण करण्यापासून रोखण्यात आलं आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण नियोजित करण्यात आलं. कुणाची? अरे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे. आता बातमी चित्रपटासंदर्भातली. सध्या फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा हा झगडा आहे. देवेंद्र फडणवीस महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी केला. तर फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस वाद राऊतांच्या डोक्यात आहे असा पलटवार मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलाय. त्यामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात. महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे आपला, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात. संघटना, जातीय संघटना, इतरांना तुम्ही टाईट करताना त्यांच्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत. ओबीसींना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल अशी 72 हॉस्टेल देवेंजीने घोषित केली. मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल देवेंजीने घोषित केलं. त्यामुळे देवेंजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे. हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही. सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. फुले चित्रपटातील अनेक घटना आणि प्रसंगांना कात्री लावा, नाहीतर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा धमक्या ब्राह्मण संघटनांचे लोक देऊ लागलेत. मुख्यमंत्री फडणवीसांना या ब्राह्मण संघटनांना सहज गप्प करता येईल. एकतर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, स्वतः ब्राह्मण आहेत आणि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज त्यांच्या शब्दाबाहेर नाहीये. त्यामुळे फुले चित्रपटाबाबत उचापती करणाऱ्यांना वेचण घालणं हे फडणवीसांचंच काम आहे. छावानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद काही उथळ हिंदुत्ववाद्यांनी उकरून काढला. फडणवीसांनी ते प्रकरण शांत केलं. मग ते फुलेंवरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत? आता बातमी बीडमधनं येते. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलाय. वाल्मिक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला 5 ते 10 कोटींपासून 50 कोटींची ऑफर दिली जाते असंही कासले यांनी म्हटलंय. रणजित कासले यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. म्हणलं एवढं पाप होणार नाही. आणि ते लाईफ टाईमचा एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला. मुंडेंनी कासलेला एन्काउंटरची ऑफर दिली असेल. करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हा गंभीर आरोप पाहायला मिळतोय. कराडला फाशी होणार असल्यानं एन्काउंटरची ऑफर देण्यात आली आहे असंही करुणा मुंडेंनी आपल्या आरोपात म्हटलंय.
क्योंकि वाल्मिक कराड जे आहे ते धनंजय मुंडेच्या खूप जवळचा आहे आणि खूप वर्षापासून ती मुंडे घराण्यामध्ये आहे आणि धनंजय मुंडेचे साथ आहे. त्यांचे सगळे काले कारनाम्याचा कोरा चिठ्ठा त्यांच्याकडे आहे आणि आज तो अडकलेला आहे. तो बहुतेक या तो त्यांना फाशी की सजा होणार आहे किंवा उम्रकैद होणार आहे, जन्मठेप होणार आहे. त्याच्यामध्ये 100% होऊ शकता, की धनंजय मुंडेंनी शायद एन्काउंटरसाठी ऑफर दिली असेल. त्यामुळे आता या आरोपात किती तथ्य आहे ते पाहावं लागेल. पुढची बातमी बीड शहरातनंच. बीड शहरात दिवसाढवळ्या एका शाळकरी 9 वर्षीय मुलाचं सिने स्टाईल अपहरण करण्यात आलं. मात्र पोलिसांच्या सतर्कतेनं पुढील अनर्थ टळला. अवघ्या 1.5 तासात पोलिसांनी अपहरणकर्त्याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली आहे. घटना बीड शहरातील पांगरी रोड भागात समोर आली. जगदीश गायकवाड असं आरोपीचं नाव आहे. त्यानं मुलाचं अपहरण केल्यानंतर मुलाच्या वडिलांना फोन करून 5 लाखांच्या खंडणीची मागणी केली. ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी हायटेक तपास करत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या. एक 9 वर्षाचा मुलगा आहे. ते आपला बीड शहरमध्ये एक शाळावरून त्याच्या किडनॅपिंग झालेली आहे आणि किडनॅप करणारा जो आरोपी आहे त्यामध्ये 5 लाखाची खंडणी मागत आहे असा मला कॉल आला होता. हा कॉल खूप गंभीर होता आणि ते गंभीरता बघून आम्ही सगळे आपले जो शहरमध्ये पोलीस स्टेशन आहे सगळा पाठपुरावा करून अवघ्या 1.5 तासमध्ये तो मुलगा आम्ही रिकवर केलेला आहे आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेला आहे. त्याचा जो हेतू होता तो हेतू पैशाचाच होता. त्यांनी 5 लाख जो किडनॅपिंग केली मुलगाला तो फूस लावून आपण म्हणू शकते तर त्याला घेऊन गेलं. एक मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची. सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. घरात घुसू, जीवे मारू, तसंच सलमानची कार बॉम्बनं उडवून नेण्याची ही धमकी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्याला धमकी मिळते. यामुळे त्याच्या सुरक्षिततेतही वाढ करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खानला सतत मिळत असलेल्या धमक्यांमुळे कुटुंबीय आणि चाहते देखील आता चिंतेत आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सलमान खान यानं बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. सलमानला गोल्डी ब्रारच्या नावानं धमकीचा ईमेल, ज्यामध्ये त्याला समोरासमोर भेटण्यास सांगितलं गेलंय. मार्च 2023 मध्ये ही धमकी आली होती. एप्रिल 2023 मध्ये 10 एप्रिलला धमकीचा फोन आला आणि 30 एप्रिलला मारून टाकू अशी धमकी मिळाली. सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका पत्राद्वारे धमकी आली जून 2022 मध्ये, ज्यामध्ये सिद्धू मुसेवाला प्रमाणेच मारण्याचा उल्लेख होता. एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार, ज्यामध्ये बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय. 29 ऑक्टोबरला मुंबई ट्रॅफिक पोलिसांना 2 कोटींची खंडणी मागणारा धमकीचा मेसेज आला. 4 नोव्हेंबरला 5 कोटींची खंडणी मागणारा मेसेज, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा. 7 नोव्हेंबरला पुन्हा एक धमकी मिळाली, ज्यामध्ये गाणं लिहिणाऱ्याला मारण्याची धमकी होती. एप्रिल 2025 मध्ये 14 एप्रिलला सलमानला घरात घुसून मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची ताजी धमकी आली. देशातील पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चोक्सीची संदर्भात एक मोठी बातमी आहे. PNB बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममधून पोलिसांनी अटक केली आहे. मेहुल चोक्सीनं पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातनं बेल्जियमला पळून गेला होता. इथे तो त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत होता. मात्र आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, बेड्या ठोकल्या. मेहुल चोक्सीवर काय आरोप होता पाहूयात. मेहुल चोक्सीचा पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटींचा घोटाळा. दोन कर्मचाऱ्यांसोबत $1.8 अब्ज कथित फसवणुकीत संगनमत केल्याचा संशय. मेहुल चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी देखील या प्रकरणामध्ये आरोपी आहे. अटक टाळण्यासाठी चोक्सी पुतण्यासह जानेवारी 2018 मध्ये भारतातनं पळून गेला. भारतातनं पळून जाण्यासाठी 2017 मध्ये कॅरेबियन बेट, अँटिग्वा आणि बर्मुडा इथं नागरिकत्व मिळवलं. पुढची महत्त्वाची बातमी. एसटी कर्मचाऱ्यांनंतर आता आरोग्य कर्मचाऱ्यांचाही पगारासाठी संघर्ष सुरू आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत
34,500 आरोग्य कर्मचाऱ्यांचा गेल्या 2 महिन्यांचा पगार झालेला नाही. जानेवारीचा पगार उशिरा मिळाला तर फेब्रुवारी आणि मार्चचा पगार अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. लाडकीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर भार पडतोय, आर्थिक ओढताण होतीये. त्यामुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याची चर्चा रंगतीये. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालामध्ये काय असणार याकडे लक्ष लागलंय. ससून रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत. आतापर्यंत गर्भवती मृत्यू प्रकरणाचे 3 अहवाल राज्य सरकारला देण्यात आले आहेत. तसंच उद्या संध्याकाळी 5 वाजता राज्य महिला आयोगाची पत्रकार परिषद देखील होणार आहे. पुढची बातमी. भविष्यात पुन्हा तनिषा भिसेसारखी घटना घडणार नाही असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिलंय. तसंच दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहितीही चाकणकरांनी दिली आहे. पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये 11 तारखेला सादर करण्यात आलेला आहे. त्या अगोदर 8 तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे. उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद असेल. यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणाने मांडली जाईल. राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे. यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल. पुढची महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी राज्यातील 80% शेतकऱ्यांना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्ध्यातील आर्वी इथं ही मोठी घोषणा केली आहे. येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांचं वीज बिलही दरवर्षी कमी होईल असंही त्यांनी सांगितलंय. नेरी मिर्झापूर गावातल्या सर्व सरपंचांसहित सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज या गावाला ऊर्जा ग्राम म्हणून, आपण सोलर ऊर्जा ग्राम म्हणून, सौर ऊर्जा ग्राम म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आता या गावाची जेवढी वीज लागते ती सगळी वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे. त्यांना विजेचं 1 पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही. पूर्णपणे मोफत वीज त्यांना मिळणार आहे. बातमी. नोकरी व्यवसायासाठी लोकलच्या वेळापत्रकावर धावणाऱ्या मुंबई ठाणेकरांचा प्रवास आता दिवसेंदिवस जीवघेणा होतोय त्याची. लोकल फेऱ्यांच्या तुलनेमध्ये वाढलेल्या गर्दीनं 15 महिन्यांमध्ये 272 जणांचा बळी घेतलाय. त्यात पुरुष प्रवाशांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. गर्दीनं प्रवाशांचे बळी जात असताना त्याहून अधिक रेल्वे रूळ ओलांडणं प्रवासी मृत्यूचा दाढेत जात असल्याचं समोर आलंय. लोकल प्रवासामध्ये किती प्रवाशांचा मृत्यू झालाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ठाणे 252 लोकलमधून पडून रूळ ओलांडताना 68 लोक. डोंबिवली 54 रूळ ओलांडताना 39. कल्याण 204 रूळ ओलांडताना 216. ठाणे 44 रूळ ओलांडताना 14. डोंबिवली जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये लोकलमधून पडून 14 रूळ ओलांडताना 7. कल्याणात 24 लोकलमधून पडून तर 28 रूळ ओलांडताना. पुढची बातमी अतिशय महत्त्वाची. चारित्र्याच्या संशयातनं डॉक्टर पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओथेरपी विभागात असिस्टंट प्रोफेसर अर्चना राहुले यांची हत्या करण्यात आली आहे. पती डॉक्टर अनिल राहुले यांनीच केली. आरोपी डॉक्टर अनिल राहुले यांनी भावाच्या मदतीनं पत्नीचे हातपाय बांधले आणि डोक्यात लोखंडी रॉड टाकून हत्या केली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी डॉक्टर अनिल राहुले आणि त्याच्या भावाला अटक केली आहे. उनका डेड बॉडी हमको उन्हीं के रेसिडेंस में बेडरूम में मिला था. तो पुलिस स्टेशन को कॉल आया था वो नेबरहुड से, तो हम लोग वहाँ रेस्पॉन्ड किए. वहाँ पे उनका शॉक हस्बैंड हमको दिखे थे. थ्रू इंटरोगेशन विद इन 6-7 आवर्स आफ्टर रिपोर्टिंग आरोपी हस्बैंड ही है ऐसा निष्पन्न झाला. थ्रू टेक्निकल एविडेंस अँड ऑल्सो
उसका खुद का बयान हुआ था।